विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं यासाठी 2 मोर्चे काढले होते आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून स्वराज्य स्थापना करत असताना 18 बोगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि असा हा समाज परत ओबीसी मध्ये आला आणि तो निर्णय प्रक्रियेत प्रवाहाच्या बाहेर पडतो की काय अशी भीती निर्माण झाली आणि एम्पिरिकल डाटा न दिल्यामुळं इथं भारतीय जनता पार्टी या सरकारला वारंवार सांगत होती की आपण या ठिकाणी या प्रवाहाच्या बाजूने आपण मदत करा ओबीसीला, परंतु त्यांनी काय ऐकलं नाही। म्हणून 2 मोर्चे काढून आम्ही रेटा लावला। या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा या ओबीसीची पाठीशी ठामपणे उभं राहायचा अशा पद्धतीचा पवित्रा राज्यभर घेतला आणि त्याच अनुषंगाने आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2रा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढला आणि त्या ठिकाणी आमच्या ओबीसीचे युवक चौताळले की त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत जे बसलेले आहेत त्याचा निषेध केला आणि पुतळ्यावर सुद्धा मुख्यमंत्री म्हणून लिहिलं होतं। कोणाचं त्या ठिकाणी नाव लिहिलेलं नव्हतं, किंवा आमचा व्यक्तिद्वेष कोणाची बद्दल नाही, परंतु त्या ठिकाणी 2 दिवसाच्या नंतर या जिल्ह्यातले शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे यांनी त्यांना 2 दिवसानं जाग आली आणि त्या ठिकाणी योगायोगानं खालच्या पातळीवर जाऊन आमच्या भारतीय जनता पार्टी तशी संस्कृती नाही म्हणून सभ्यता बाळगून मी त्यांना व्यवस्थित बोलत होतो, परंतु त्यांचा प्लॅन होता की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अर्वाच्य बोलून त्या ठिकाणी एक प्रतिमा आपलीच त्यांनी खराब करून घेतलेली आहे। काय बोलले नेमकं तुम्ही? त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ही आंदोलनं तुम्ही करायची नाहीत, तुम्ही जिल्ह्याच्या बाहेरचे प्रश्न घ्यायचे नाहीत। या ठिकाणी मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपले संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, ज्याचं त्याला मत मांडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे। त्यामुळं कुणी कुठं बोलावं, कुणी कशा पद्धतीचं आंदोलन करावं हे कोणी आम्हाला सांगण्याची काही गरज नाही। आज आमचा पक्ष संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी पंतप्रधान आमच्या पक्षाचे आहेत आणि अशा पक्षाला कोण जर आव्हान देत असेल तर यांचं तर शिवसेना या ठिकाणी कडवं हिंदुत्व कुटीला बांधून या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेऊन या ठिकाणी अपघातानं झालेले सरकार आहे आणि अशा या सरकारचा निषेध करत असताना इतरांना काही वाईट वाटायचं काही काम नव्हतं, परंतु या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचा फक्त या जिल्ह्यामध्ये एक आमदार आहे, तो बी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेला आहे आणि भाजपचा स्पर्धक सुद्धा मीच त्या ठिकाणी होतो। रणजितदादा नाईक निंबाळकर, देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझी समजूत घातली आणि त्या ठिकाणी सांगितलं शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि आपल्याला माघार घ्यावी लागते। त्यावेळेला तिथला आमदार 200 मतांनी निवडून आलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार, 2 खासदार या ठिकाणी आले आहेत। महापौर आमचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा आहे आणि एवढी सगळी सत्ता स्थानं असताना या ठिकाणी अरेरावी करायची आणि आंदोलन केली तर या ठिकाणी मर्यादा चौकात येऊ देणार नाही, गावाकडे येऊन बघतो अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं। त्या आव्हानाला आम्ही या ठिकाणी आज उत्तर देतो। आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं मर्यादा चौकात या, तर ते राहतात त्या संभाजी चौकात मी आलेलो आहे। आमचं सुद्धा त्यांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शिवसेना स्टाईलनं जर आम्हाला दम देत असाल तर शिवसेनेच्या पुढल्या आवृत्ती भाजपची आहे जिल्ह्याला नवं संपूर्ण अवघ्या भागामध्ये आपण म्हण आहे आपली भुंकणारे चावत नसतात म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि भविष्याच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जी काय पक्षाची आमच्या आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे। या ठिकाणी कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढ्याच्या निमित्तानं सांगतो। आणि या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे की मी 40,000 मतदारामधून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्रात पहिल्यांदा झालो। 2 वेळा विधानसभा लढवली, पण ज्या बर्डे साहेबाला कित्येक वेळा या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं, आता तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्याला 4 शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, 3 तालुक्याला 1 जिल्हाध्यक्ष आहे।
आणि या बर्डे साहेबांचं काम व्यवस्थित नाही म्हणून पराभूत झालेल्या विधानसभेच्या उमेदवारांनी तक्रार केली आणि आता आपलं 3 तालुक्याचं अध्यक्षपदी जातंय म्हणून या ठिकाणी या पद्धतीनं स्टंटबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की अशी स्टंटबाजी करून मी अखंड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे की या ठिकाणी काम करत असताना जे काय प्रदेशचे निर्णय असतील ते तंतोतंत पालन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जर या ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे मी एवढंच या निमित्तानं सांगतो. म्हणायला पाहिजे श्रीकांत देशमुख या भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. त्या पार्टीबरोबर मी 25 वर्ष काम केलेलं आहे. आता आमची युती नसली पण श्रीकांत देशमुख सारखे बाहेरच्या पक्षातनं आलेल्या लोकांना जे भाजप सोपवले त्यामुळं हे हास्यास्पद घटना घडतात. 15 दिवसापूर्वी मी जी बाईट दिली होती किंवा जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा श्रीकांत देशमुखने जे जिल्हा परिषदपाशी पुतळा जाळायचा प्रयत्न केला त्या संदर्भात दिली होती आणि त्या संदर्भात मी बोललो होतो. धर्मवीर संभाजीराजे चौक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या महाराष्ट्राचं आमचं सगळ्याचं दैवत आहे आणि तिथं जर कोण अभिवादन करायला नमस्कार करायला येत असेल तर त्याला अडवणं हे उचित नाही. आणि पहिली गोष्ट काय पुरुषोत्तम बर्डे मर्यादा चौकात शिवाजी चौकात संभाजी महाराज चौकात 24 तास बसलेले नसतात. ते राजकीय वक्तव्य आता मी पण सांगितलं की त्यांच्या जवळा हे जे गाव आहे श्रीकांत देशमुखचं त्या ठिकाणी मी जाणार आहे त्यावेळेला बोललो होतो आणि मी आता तर जाणारच आहे. पण मी जेव्हा माहिती घेतली तर श्रीकांत देशमुखचा एक ग्रामसेवक सुद्धा जवळा मतदारसंघात नाही. हे श्रीकांत देशमुख भारतीय जनता पार्टीच्या अगोदर 5 पक्षात फिरून आलेले आहेत. जनस्वराज पार्टीतनं ती विधानसभा लढवली आहेत. कुठल्या तर गावातनं 5-25 गाड्यात माणसं आणायची आणि इथं वातावरण बिघडायचं ही शिकवणूक आम्हाला दिली नाही. आणि शिवसैनिक कसा असावा हे आम्हाला तुम्ही सांगू नका. आदरणीय खासदार निंबाळकर साहेब इथं आलेत. खासदार निंबाळकर साहेबांचे वडील हिंदूराव निंबाळकर माझे चांगले मित्र होते कारण जवळजवळ 30-35 वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि पश्चिम महाराष्ट्रातले पहिले खासदार होते. आणि बाकीचे इथले जे खासदार आमदार आहेत इथली जे भारतीय जनता पार्टीतले ते सोलापूर शहरातले इथं कोण नव्हतं. श्रीकांत देशमुख सारखे जे भाजप पक्षातनं बाहेरनं आलेली ती बाडगी लोक म्हणतात ती फार कडवी असतात कुठेही गेली ते कडवेपणा दाखवायचा जो प्रयत्न करतात तो अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही धर्मवीर संभाजीराजेंना अभिवादन करायला येता आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण ज्यावेळेला तुम्ही जिल्हाध्यक्ष झाला ज्या वेळेला तुम्हाला पदे मिळालेत त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे तुम्हाला आठवलं नाहीत. त्यावेळेला तुम्ही कुठलाही हार घालायला इथं आलेला नाहीत आणि कुठलं तर 5-50 गाड्यात लोक आणायची आणि अशा पद्धतीनं आमचं आयुष्य गेलंय. आम्ही तुमच्यापासून काय तुमच्या अगोदर सुद्धा शिवसेना ही आराम खुर्चीत बसवून वाढलेली संघटना नाही. त्यामुळं इलाका तुम्हारा धमाका मेरा मी श्रीकांत देशमुख नाईक सांगतो की तुमच्या कुटुंबात तुमचं पर्सनल मी केव्हाही बोलणार नाही पण धमाका जिथं दाखवा आणि मग पुरुषोत्तम बर्डेला चॅलेंज असं माझं आव्हान. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व हे मला सक्षम आहे आणि गेले 33-35 वर्ष काम करताना हे मला पुरेसे असं मला वाटतं. आणि बर्डे स्वतःच्या वर लोडतो आता उसणं गेले 15 दिवस तयारी चालली होती म्हणून एवढ्या 25 गाड्या आणायची. तर त्यामुळे श्रीकांत देशमुख हा मोठा प्रश्न नाही. जॅकेट घातलं म्हणून कोण देवेंद्र फडणवीस होत नाही कोण गोपीनाथ मुंडे होत नाही एवढं श्रीकांत देशमुखला सांगतो. या विभागात गेले 25 वर्ष शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 30,000चा हा मतदारसंघ आहे. जवळा गावात त्यांच्या ग्रामपंचायतीचा एक सदस्य त्यांचा नाही. पहिला जवळाची ग्रामपंचायत पंचायत समिती नगरसेवक तिथले जे असतील निवडून आणा मग पुरुषोत्तम बर्डेला आवाहन करायला आणि संभाजी महाराजांना अभिवादन करायला इथं यावं. तुम्ही संभाजी महाराजांना अभिवादन करायला आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.